मित्रांनो, तुम्हाला हे माहिती असेलच, छत्रपती संभाजी महाराजांनी गोवा मोहीम घेतली होती आणि फोंडा किल्ला कशा पद्धतीने ताब्यात घेतला होता. पण तुम्हाला त्याचा पुढचा इतिहास माहिती आहे का? 24 नोव्हेंबर 1683 रोजी छत्रपती संभाजी महाराज जुवे बेटावर शिरले. दुसऱ्या दिवशी सकाळी विसिरेई आपल्या 400 सैन्यासह जुवे बेटाचा ताबा घेण्यासाठी आला. मात्र मराठ्याने त्याला चांगलाच प्रतिकार केला. त्यावेळी विसिरेईने माघार घेतली व तो घाबरून पळू लागला. छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि पराक्रम पाहून विसिरेई कसाबसा गोव्याच्या हद्दीत परतला. विसिरेई एका चर्चमध्ये आला. ख्रिश्चन संत फ्रान्सिस झेवियरचे थडगे ठेवण्यात आले होते. विसिरेई चर्चमध्ये गेला आणि त्याने शवपेटीत बंद असलेले थडगे पुन्हा उघडायला लावले. थडगे उघडल्यावर त्याने पोर्तुगीजांचा राजदंड त्या प्रेताच्या हातात ठेवला. इतर राजचिन्हे पायात ठेवली, तसेच एक कागदही ठेवला. संभाजी महाराजांचं संकट टाळावं असं त्यात नमूद केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांचं हे रौद्र रूप आणि हा पराक्रम पाहून गोव्याचा व्हॉइसरॉय आणि पोर्तुगीज सैन्याची दाणादाण उडाली होती. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.